नमस्कार. आनंद सेवा सरकारी योजना माहिती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्व बंधू भगिनी व इतर मित्रपरिवारजनांचे हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम सर्व भगिनींना व बंधूंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत एक अशी योजना जी आपण आपल्या बहिणींसाठी किंवा आपल्या बहिणीच्या मुलींसाठी आणि आपल्या इतर परिवारजनातील किंवा आपल्या नात्यातील लहान धाकटी किंवा शैक्षणिक वर्गात शिक्षण शिकणाऱ्या मुलींसाठी दोन योजना पाहणार आहोत. त्या योजना आहेत, आपण एक केंद्र सरकारची योजना पाहणार आहोत आणि एक राज्य सरकारची योजना पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या योजना पाहण्याचा मुख्य उद्देश जाणून घेऊयात. आपल्या चॅनेलचा उद्देश आहे की आपण सर्व माहिती आणि सर्व इतर जे राज्य सरकार व केंद्र सरकारची योजना आहेत त्याबद्दल तंतोतंत व मुद्देसूद व साध्या सरळ आणि सोप्या भाषेत माहिती देतो. हे आपल्या चॅनेलचं मुख्य उद्देश आहे. तरी आपण आता पाहूया सरकारी योजनामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणीसारखंच जवळपास एक योजना आहे, ती आहे सुकन्या समृद्धी योजना. ही केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना आपण आपल्या बहिणींसाठी गिफ्ट किंवा ओवाळणी म्हणून देऊ शकतो ना. काय वाटतं तुम्हाला पण? तर आपण तयार आहात ना या योजनेचं पूर्ण माहिती घ्या. तर सुकन्या समृद्धी योजना ही एक मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी शिक्षण व लग्न यासाठी सुरू केलेली एक अत्यंत लोकप्रिय बचत योजना आहे. या लोकप्रिय बचत योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ पाहूयात. खाते उघडण्याचे वय मुलगी 10 वर्षाची होण्यापूर्वी म्हणजे जन्मापासून ते वयाची 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत हे खाते उघडता येते. वार्षिक ठेव मर्यादा एका आर्थिक वर्षात किमान फक्त 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख जमा करता येतात. आपण आपल्या कुटुंबातील आपल्या लहान मुलींसाठी, बहिणींसाठी किंवा आपल्या बहिणीच्या मुलींसाठी आपण ही योजना म्हणजे एक गिफ्ट ओवाळणी म्हणून देऊ शकतो. ठीक आहे. तर आपण ह्याचा सध्याचा व्याजदर आहे केंद्र सरकारकडून आकर्षक 8.2% व्याज दिले जाते. व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने होते आणि जवळपास कर सवलत टॅक्स बेनिफिट भरलेल्या रकमेवर प्राप्तिकर कायदा कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तसेच मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त टॅक्स फ्री असते. पैसे जमा करणे व काढण्याचे नियम, रक्कम भरण्याचा कालावधी खालीलप्रमाणे आहे. खाते उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात. मॅच्युरिटी म्हणजे मुदतपूर्ती खाते उघडल्यापासून 21 वर्षानंतर खाते पूर्ण परिपक्व म्हणजे मॅच्युअर होते. उचल पार्शियल विड्रॉल म्हणतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील 50% रक्कम आपल्याला काढता येते. लग्न प्रसंग जर मुलगी विवाहित जीवनात पदार्पण करीत आहे म्हणजे 18 वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नासाठी खाते पूर्ण बंद करून रक्कम काढता येते. महत्त्वाचे नियम. कुटुंबातील मर्यादा एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठीच हे खाते उघडता येते. अपवाद वगळता म्हणजे एक अपवाद आहे. पहिल्या प्रसूतीनंतर दुसऱ्या प्रसूतीत जुळ्या मुली झाल्यास 3 खाते उघडता येतात. खाते उघडायचे कुठे? कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत राष्ट्रीयकृत बँकेत हे खाते उघडता येते. आवश्यक कागदपत्रे मुलीचे जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट, पालकांचे आईवडिलांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, पालकांचे पासपोर्ट साईज फोटो आणि पालकांचा पत्ता ॲड्रेस प्रूफ. अशा प्रकारचे हे आपल्या एकदम भारत सरकारचं महत्त्वपूर्ण मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी म्हणजे शिक्षण व लग्नासाठी सुरू केलेली अत्यंत लोकप्रिय बचत योजना आहे. ह्याचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. आपण ही योजना आपल्या मुलींसाठी, बहिणींसाठी किंवा बहिणीच्या मुलींसाठी गिफ्ट किंवा भेट म्हणून दिलं तर बरं वाटेल ना. ठीक आहे. आता आपण पाहूया दुसरी राज्य सरकारची योजना. या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र शासनाचा लेक लाडकी योजना. महाराष्ट्र शासनाचा लेक लाडकी योजना. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत. जन्माची तारीख: मुलगी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेली असावी. रहिवासी: कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे. उत्पन्न किंवा रेशन कार्ड: कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे किंवा वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापर्यंत असावे. अपत्यांची अट व कुटुंब नियोजन: 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास आणि 1 एप्रिल 2023 नंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली झाल्यास लाभ मिळेल. तुमच्या केसप्रमाणे 2 मुलगे असताना तिसरी मुलगी झाली असेल तर तिच्या जन्मानंतर पालकांनी 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन नसबंदी म्हणजे शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे. इतर अटी: मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न झालेले नसावे. तसेच ती शाळेत शिक्षण शिकत असणे गरजेचे आहे. आणि आवश्यक कागदपत्रे: मुलीचे जन्म प्रमाणपत्र म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून मिळालेले. माता पित्याचे आधार कार्ड, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड. कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी असलेला. मातेचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, बँक खाते आधार कार्डशी आणि DBTशी लिंक असणे आवश्यक आहे. कुटुंब नियोजन नसबंदी, शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या वेळी अनिवार्य. शाळेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र. पुढील टप्प्यातील 1ली, 6वी, 11वीच्या लाभासाठी लाभार्थ्याचे आई व मुलीचे पासपोर्ट साईज फोटो, स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. अर्ज कुठे करावा? सोलापूर शहरातील नागरिकांसाठी नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO कार्यालय किंवा स्थानिक अंगणवाडी केंद्र. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प. तर लेक लाडकी योजना ही योजनासुद्धा फारच महत्त्वपूर्ण योजना आहे. आपण गिफ्ट म्हणजे रक्षाबंधनला आपण पैसे देतो किंवा ओवाळणी म्हणून खुशी म्हणून एखादा रक्कम देतो किंवा एखादी साडी असं गिफ्ट आपण नेहमी देत असतो. परंतु आता आपण एक विचार करण्यासारखं ही गोष्ट आहे का नाही की आपण एखादी योजना त्यांना म्हणजे एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण निमित्त बनू शकतो किंवा ही सुद्धा एक गोड भेट पण ठरू शकते. तर लेक लाडकी योजनेसाठी लाभार्थ्याला दरमहा किंवा दरवर्षी 1 रुपयासुद्धा भरावा लागत नाही. ही योजना पूर्णपणे मोफत 100% शासकीय अनुदान आहे. ही कोणतीही बचत किंवा हप्त्यांची योजना सेविंग स्कीम नसून महाराष्ट्र शासनाकडून मुलींच्या कल्याणासाठी दिली जाणारी थेट आर्थिक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना आहे. या योजनेचे आर्थिक स्वरूप थोडक्यात पाहूया. पालकांचा खर्च 0 रुपये. पालकांना कोणतेही हप्ते भरण्याची किंवा प्रीमियम भरण्याची गरज नाही. शासनाचा लाभ: मुलगी जन्माला आल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासन स्वतःच्या तिजोरीतून एकूण 1,00,001 रुपयाची 1,01,000ची रक्कम टप्प्याटप्प्याने मुलीच्या बँक खात्यात जमा करते. एकूण मदत कशी मिळते? जन्माच्या वेळी 5,000 शासनाद्वारे जमा होतात. इयत्ता पहिलीत प्रवेशावेळी 6,000 शासनाद्वारे जमा होतात. 6वीत प्रवेशावेळी 7,000 शासनाद्वारे जमा होतात. 11वीत प्रवेशावेळी 8,000 शासनाद्वारे जमा होतात. वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 शासनाद्वारे रोख जमा होतात. थोडक्यात सांगायचे तर सुकन्या समृद्धी योजनेसारख्या योजनांमध्ये पालकांना दरमहा किंवा दरवर्षी स्वतःचे पैसे जमा करावे लागतात. पण लेक लाडकी योजनेमध्ये पालकांना एकही पैसा जमा किंवा भरावा लागत नाही. सर्व रक्कम सरकार भरते. पहा आपल्या सर्व बंधू भगिनींना आणि आपल्या मित्र परिवारजनांना एक आपल्या आनंद सेवा सरकार योजनेकडून एक नवीन किंवा एखादी लाभदायक योजना म्हणजे गिफ्ट म्हणून भेट म्हणून राखी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनच्या पौर्णिमेला आपण एक आनंदित भेट किंवा त्यांच्या भविष्यासाठी एक उत्तम दर्जाचे मजबूत भेट आपण आणि आर्थिक विकास होण्यासारखे एखादी भेट आपण त्यांना देऊ शकतो. आपण निमित्त बनू शकतो. आपण पहा, विचार करा
आणि या दोन्ही संदर्भात म्हणजे लेक लाडकी योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजनेबाबत आपण लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आपल्या या आनंद सेवा सरकार योजनेच्या चॅनेलमधील माहिती थोडक्यात आणि महत्त्वाची आणि तंतोतंत माहिती मिळते हे आपण स्वतः ऐका व इतरांना शेअर करा म्हणजे पाठवा. जवळपास आपले मित्र परिवारजन बंधू भगिनी सर्वांना पाठवा, कारण त्यांनासुद्धा काही लाभ होऊ शकतो. ते सुद्धा आपल्या मुलींसाठी किंवा बहिणीच्या मुलींसाठी किंवा आपल्या बहिणींसाठी ते सुद्धा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना एकदम उत्तम व सरकारी योजना आहेत, म्हणजे राज्य सरकार व केंद्र सरकार चालवणारी योजना आहेत. आपण विचार करावे आणि आपल्या आनंद सेवा सरकार योजनेत अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी किंवा चॅनलवर माहितीसाठी आपण नित्य नेहमी जवळपास सबस्क्राईब करून म्हणजे चॅनल सबस्क्राईब केल्याने आपल्याला जवळपास लवकरात लवकर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतात. तर या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि काही कमेंटमध्ये काही असेल तर आपण कमेंटमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या म्हणजेच राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा, आनंददायक शुभेच्छा. आपण आनंदी राहा, हसत राहा आणि यशस्वी जीवन जगा. आपण पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओत पुन्हा एकदा आपल्या आनंद सेवा सरकार योजना चॅनलमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.